आणि आता बातमी आहे नाशिककरांची चिंता वाढवणारी। नाशिकमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत। गेल्या 20 दिवसात 107 रुग्णांची नोंद झालेली आहे। कूलर आणि फ्रीजच्या ट्रेमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे। नाशिक मनपाच्या रुग्णालयात गेल्या 15 ते 20 दिवसात तापसदृश्य रुग्ण संख्येत देखील वाढ झाली आहे। तर नागरिकांनी फ्रीज आणि कूलरच्या ट्रेमध्ये साचलेले पाणी त्वरित स्वच्छ करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नाशिकमध्ये डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतंय। रुग्ण वाढलेले पाहायला मिळतात। गेल्या 20 दिवसात 107 रुग्णांची नोंद झाली आहे। कूलर आणि फ्रीजच्या ट्रेमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तर नाशिक मनपाच्या रुग्णालयात गेल्या 15 ते 20 दिवसात तापसदृश्य रुग्णसंख्येत देखील वाढ झाली आहे। नागरिकांनी फ्रीज आणि कूलरच्या ट्रेमध्ये साचलेलं पाणी त्वरित स्वच्छ करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नाशिककरांसाठी ही महत्त्वाची बातमी, कारण आता डेंग्यूचं प्रमाण तिथं वाढलेलं पाहायला मिळतं आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिकमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढलेले आहेत। गेल्या 20 दिवसात 107 रुग्णांची नोंद झाली आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। सध्या मागच्या वर्षी खरं तर नाशिकमध्ये डेंग्यूचा खूप मोठा प्रकोप झालेला होता। त्यानंतर हळूहळू डेंग्यू चे जे रुग्ण आहेत ते कमी झालेले होते, पण आता मागच्या 20 दिवसांमध्ये आणखीन एकदा डेंग्यूचे रुग्ण हे नाशिकमध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळते। मागच्या 20 दिवसात जर आपण बघितलं तर 100हून अधिक रुग्णांची नोंद, जे डेंग्यूचे रुग्ण आहेत त्यांची नोंद ही नाशिकमध्ये झालेली आहे। आणि ताप आलेले रुग्ण सुद्धा मोठ्या प्रमाणात मागच्या 10-15 दिवसामध्ये नाशिकमध्ये आढळून आलेले आहेत। प्रामुख्याने तापमान मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि कूलर आणि फ्रीजचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि त्याच्याच ट्रेमध्ये हे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होतोय, अशा पद्धतीचा एक प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे घरात पाणी हे स्वच्छ ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिलेला आहे आणि डेंग्यू सदृश कुठलेही लक्षण दिसले तर त्वरित डॉक्टरांकडे जावा, अशाही पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळतं। जी जी जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।